पालिकेचे नगरसेवक फुटू शकतात का असं म्हणत एकनाथ खडसे यांनी शिंदेंबाबत एक मोठा दावा केलेला आहे। खडसेंनी मागच्या पंचवार्षिक निवडणुकीतला एक किस्सा सांगितलेला आहे। गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये फोडाफोडीचं राजकारण केलं गेलं असं एकनाथ खडसे यांनी शिंदेंबाबत वक्तव्य केलंय। या संदर्भातला थेट खुलासा करताना त्यांनी सांगितलंय की जळगाव पालिकेसाठी गेल्या पंचवार्षिक निवडणुकीच्या वेळेला मला स्वतः एकनाथ शिंदेंचा फोन आलेला होता। पालिकेच्या जागेसाठी काही करता येईल का, काही नगरसेवक फुटू शकतील का असा प्रश्न त्यांनी विचारला, असा दावाही खडसेंनी केलाय। मी त्यांना सांगितलं पाकिट पाठवा, 30 ते 35 नगरसेवक फुटू शकतात, पण हा विषय कुणालाही सांगू नका। गुलाबराव पाटलांना तर नाहीच नाही, कारण गुलाबराव पाटील आणि सुरेश दादा जैन यांचं चांगलं जमतं असं सुद्धा खडसेंनी दावा करत म्हटलंय। एक दिन शिंदे साहब का मुझे फोन आया कि जलगांव में क्या करना है। बोला क्या है? बोले कुछ टूट सकते क्या? मतलब टूट सकते कितने? बोला 27, 28, 30 लोग टूट सकते। बोले इतने? मैं तुम्हारे पाकिट कितने? उतने खुल सकते हैं, क्या तो बाजार हो रहा है। मैंने क्या बोला शिंदे साहब को, किसी को मत बताओ, मेरी और आपकी बात रही। गुलाबराव को मैं मत बताओ, गुलाबराव जी का सुरेश दादा जैन का जरा अच्छा संबंध है, हो सकता है कुछ सारा बीच में आ जाए। लाडक्या बहिणींचे भाऊ कसाई निघाले असं म्हणत एकनाथ खडसेंनी महायुतीवर जोरदार टीका केलेली आहे। तर एकनाथ खडसेच आता महाग झालेत असं प्रत्युत्तर मंत्री गुलाबराव पाटलांनी दिलेलं आहे। मेरी लाडली बहनों आपको 1500 रुपए दिया, ये लाडली बहनों ने हमको चुन के लाया। क्या आनंद ही आनंद है। बहनों ने बोला भाई तेरे जैसा तो भाई ही नहीं है। अरे भाई कसाई निकला, कसाई। भाई भाई करता है, लाडली बहन माझा भाऊ मेरा भाई। पर क्या किया कमाई? एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार सत्तेसाठी काही तयार करायला एकत्र आहे। लाडल्या बहिणीला पैसे दिले मात्र भाई हा कसाई निघाला। या सरकारने 1500 रुपये दिले मात्र राज्यात महागाई वाढवली आहे, असं एकनाथ खडसे म्हणतात। खडसेच आता सगळ्यांना महाग झाले, त्यामुळे त्यांनी स्वस्ताईन महागाई काहीच करू नये, शांततेत मुक्तेमध्ये दर्शन घेत राहावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।